नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जी यावर्षीची भूगोलाची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तिचा एकंदरीत आराखडा किंवा नमुना कसा असणार त्याविषयीची माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न जो तुमचा असणार आहे तो आहे, पुढीलपैकी कोणतेही एक किंवा दोन प्रश्न प्रकार तुम्हाला यामध्ये विचारण्यात येतील पूर्ण पेपरमध्ये आणि 4 प्रश्नांपैकी 4ही सोडवणे तुम्हाला पर्याप्त असेल। तर सुरुवातीचा तुमचा प्रश्न असणार आहे, अचूक पर्याय निवडा। कुठला? अचूक पर्याय निवडा। आता विद्यार्थी मित्रांनो, अचूक पर्याय निवडा या प्रश्नामध्ये जर तुम्हाला एखाद्या रिकामी जागामध्ये करेक्ट उत्तरासहित 4 पर्याय दिले असेल तर योग्य तो पर्याय सांगून तुम्हाला ती रिकामी जागा जी आहे ती सोडवायची आहे आणि बाकी 3 ऑप्शन हे ड्रॉप करायचे आहे। हा झाला तुमचा पहिला प्रश्न, अचूक पर्याय निवडा। 2 गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा। एखादा जर प्रश्न तुम्हाला विचारला असेल तर 4 अशा विकल्पासहित तुम्हाला 2 गट दिलेले असतील आणि त्या 2 गटांचा विचार करून तुम्हाला योग्य पर्याय जो आहे तो भरायचा आहे। अ किंवा ब अशा स्वरूपामध्ये ते पर्याय दिलेले असतील, ते गट दिलेले असतील। तिसरा प्रश्न जो आहे तो तुमच्या प्रश्नपत्रिकेतला आहे, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा। अचूक सहसंबंध, एखाद्या गोष्टीचा असं उत्तर असते की तेच त्याच्याशी लागू पडते आणि साखळी बनवा म्हणजे त्याच्यानंतर जसं अल्फाबेटिकल ऑर्डरचा प्रश्न इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत येतो तशाच स्वरूपाचा हा प्रश्न समजा। तर अचूक सहसंबंध ओळखून त्या अनुषंगाने क्रम जो आहे तो तुम्हाला या प्रश्नासाठी निवडायचा आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला येईल, वाक्यातील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा। काही वाक्य तुम्हाला दिलेली असतील, त्या वाक्यांचं जसं ABCD असे वाक्य दिलेले असतील, परंतु त्या क्रिया किंवा त्या वाक्याचं सहसंबंध एकमेकांना जुळणारा नसेल तर त्या वाक्याचा सहसंबंध समजा ACBD असं काही दिलेलं असेल तर ABCD अशा करेक्ट सहसंबंधाने त्या वाक्याची संलग्नता जी आहे ती तुम्हाला प्रस्थापित आपल्या उत्तराद्वारे करायची आहे। हा झाला तुमच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न पहिला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा जो आहे तो तुम्हाला येईल, योग्य जोड्या जुळवा। योग्य जोड्या जुळवा। अ गटामध्ये ABCDE, अ ब क ड ई आणि दुसऱ्या गटामध्ये 1 2 3 4 5 असे काही जर जोड्या लावण्यासाठी शब्द दिलेले असतील, भौगोलिक संकल्पना दिलेल्या असतील तर परस्पर संबंध ओळखून योग्य ती जोडी लावायची आहे। यामध्ये एक काळजी घ्यायची आहे की बऱ्याचदा जोडी लावताना आपण डायरेक्ट काय करतो, नंबर्स किंवा ते इंग्रजी मुळाक्षरे जे असेच लिहितो, तसं न लिहिता उत्तरपत्रिकेमध्ये त्या शब्दासमोर योग्य उत्तराचं शब्दच लिहायचं आहे। की असं नाही की भारतची जोडी ज्याला म्हणतो आपण सागवान असेल तर भारत असं लिहिता कामा, ए नंबरला जर सागवान असेल आणि भारत जर इकडे क नंबरला असेल तर भारत समोर सी अशी जोडी लिहिता कामा नये, ए अशी जोडी लिहिता कामा नये। तर तुम्हाला काय करायचं आहे, योग्य ती जोडी
त्याच्यासमोर लिहायची आहे. आलं लक्षात? त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. जर सर्व जोड्या व्यवस्थित असेल आणि एखादी जंबल्ड किंवा मिसिंग किंवा कशाचाही थांग पत्ता न लागणारी बुचकळ्यात टाकणारी जोडी असेल तर दिलेल्या जोडींच्या गटातून ती जोडी वेगळी काढायची आहे. हा एक थोडा वेगळा प्रश्न कधी कधी विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे साखळी पूर्ण करा. साखळी पूर्ण करा हा देखील तसाच प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीचा जर क्रम चुकीचा किंवा बदलून दिलेला असेल तर ती साखळी बरोबर, जसं इंग्रजी किंवा मराठी याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल किंवा क्रमवार लावा शब्द असा प्रश्न असतो, त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. त्यानंतर विधानांचा योग्य क्रम लावा. विधाने म्हणजे कारण, एखाद्या गोष्टीचं सकारण सांगितलेलं असते. तर क्षेत्रभेट म्हणजे इकडे जर दिलेलं असेल की सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक घटकांचा अभ्यास, तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या विधानांचा योग्य क्रम जो आहे तो लावायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वेगळा घटक ओळखा. एखाद्या प्रश्नामध्ये सर्व शब्द जे आहे ते त्या विधानाशी किंवा त्या वाक्याशी सहमती दर्शवणारे असतात, संलग्नता दर्शवणारे असतात, परंतु एखादाच शब्द कुठलाही ताळमेळ नसणारा असतो. तर असा घटक वेगळा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. त्यानंतर पुढीलपैकी कोणताही एक किंवा दोन प्रश्न प्रकार विचारण्यात येईल. योग्य जोड्या जुळवा हा पाहिला आपण. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न प्रकार विचारण्यात येईल. एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 5 पैकी 4 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे. आता एका वाक्यात उत्तरे लिहा ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना बरेच विद्यार्थी गल्लत करतात. एक ओळ लिहिणे म्हणजे तुमच्या वहीच्या पानाची किंवा पेपरच्या रेषांची एक ओळ नसून 2 किंवा 3 वाक्यांचं एकत्रित असलेलं वाक्य म्हणजे एक वाक्य होय. मग हा संबंध ओळखून वाक्यांचा अनेक वाक्यांना जोडणारं जर एक वाक्य तयार असेल तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर. मग ते तुमच्या वहीच्या किंवा पेपरच्या 2, 3 किंवा 4 ओळी देखील कधी कधी असू शकते. तर ह्यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर विधानावरून प्रकार ओळखा. यापैकी 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे. एखादं विधान दिलेलं असते आणि त्यावरून प्रकार ओळखायचा. म्हणजे ज्याला म्हणतो एक वाक्य दिलेलं आहे आणि खाली जर वेगवेगळे दिलेले असेल तर त्याच्याशी संलग्न किंवा सहमत असलेलं लिहायचं आहे. नावे द्या नावाचा एक प्रश्न असतो. जसं एखाद्या नकाशामध्ये काही स्पॉट दर्शवलेले असतील, काही देशांची ठिकाणे किंवा एखादा पिकांचा जर नकाशा असेल तर पीक प्रकार, तर नकाशाच्या संदर्भामध्ये विधानावरून प्रकार ओळखा किंवा नावे द्या जो प्रकार आहे तो आपल्याला ओळखता येतो. त्यानंतर फरक स्पष्ट करा. 3 प्रश्नांपैकी 2 सोडवणे हे फरक स्पष्ट करासाठी तुम्हाला ऐच्छिक आहे. जसं भारत ब्राझील लोकसंख्या आहे किंवा वनप्रकार आहे यातील फरक दर्शवा, किंवा भारत ब्राझील जलप्रणालीतला फरक स्पष्ट करा. अशी जी प्रश्न आहेत ती आपल्याला 3 पैकी 2 सोडवली तरी चालू शकते, पण ती अचूक मुद्देवार लिहावयास हवी. ह्यानंतरचा जो प्रश्न आहे चूक की बरोबर सांगा. चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. व चुकीची विधाने दुरुस्त करा. आता यामध्ये जसं तुम्हाला
खूप गोंधळात टाकणारा हा प्रश्न आहे. तुम्ही चुकी बरोबर सत्य किंवा असत्य याने सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही ते उत्तर तर बरोबर लिहिता, पण त्याचा विकल्प जो आहे तो सांगत नाही. जसं भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेलेले आहे, हा प्रश्न चुकीचा आहे, अयोग्य आहे. कोणतं गेलेलं आहे? भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. तर मग हे विधान चुकीचंच आहे, परंतु तुम्हाला ते काय करायचं आहे? प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे ह्या विधानासहित करेक्ट करून लिहायचं आहे. त्यामुळे चुकीचे विधान दुरुस्त करा. हा प्रश्न खूप सांभाळून सोडवायचा आहे. जसं योग्य उत्तर जर असेल तर तुम्हाला मी ते पण सांगते की ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. हे उत्तर योग्य आहे. मग या ठिकाणी करेक्शन करायची गरज आहे का? नाही. परंतु ते देखील विधान जसंच्या तसं नुसतं योग्य किंवा बरोबर असं लिहून तुम्हाला प्रश्नपत्रिकेत जमणार नाही. तर हा झाला तुमचा तिसरा प्रश्न. यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. नकाशामध्ये माहिती भरावं, सूची तयार करा. 6 पैकी 4 नावे जी आहेत ती तुम्हाला भरायची आहे. एखादा जर नकाशा तुम्हाला दिलेला असेल की खालील नकाशावरून भारताचा ज्याला म्हणतो अक्षवृत्तीय विस्तार सांगा, किंवा खालील नकाशावरून भारत राजकीय स्पष्ट करा. तर अशामध्ये आधी पूर्ण माहिती जी आहे पहिले पाहायचं कुठले कुठले प्रश्न आपल्याला नकाशाच्या संदर्भात विचारलेले आहेत त्याचा नीट अभ्यास करायचा आणि सूची स्वतः तयार करायची. त्या ठिकाणी जर तुम्ही रंगछटांचा वापर करणार असाल किंवा त्या ठिकाणी जर तुम्ही गडद छाया पद्धती वापरणार असाल, टिंब पद्धती वापरणार असाल तर तशी सूची प्रदेशांसहित तयार करून त्या नकाशामध्ये अचूक ती माहिती तुम्हाला भरता आली पाहिजे. त्यानंतर माहितीच्या आधारे नकाशा तयार करा. माहितीच्या आधारे नकाशा तयार करा. आता तुम्हाला कधी कधी पेपरमध्ये नुसती माहिती दिलेली असते, त्यामध्ये नकाशाचं स्टेन्सिल वापरणं तुम्हाला क्रमप्राप्त असते. ते स्टेन्सिल वापरणं लॉक टेबल तुम्ही गणिताच्या पेपरला वापरू शकता, तसं भूगोलच्या पेपरला वापरणं हे मान्य धरले जाते. तर स्टेन्सिल वापरून तुम्हाला तो नकाशा काढून दिलेली माहिती जी आहे ती नकाशामध्ये भरायची आहे. त्यानंतरचा प्रश्न 5वा जो आहे तो भौगोलिक कारणे द्या. 4 पैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे जी आहेत ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. भौगोलिक कारणे देताना कारणच लिहायचं, जास्तीचा फापट पसारा लिहायचा नाही. मुद्देवार आणि भौगोलिक संकल्पनांची नोंद करूनच तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे पॉईंट किंवा मुद्दे टाकून तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. यानंतर प्रश्न 6वा, आकृती काढा. आकृती काढामध्ये 2 पैकी 1 आकृती जरी काढली तुम्ही तरी चालू शकते, पण ती सुवाच्य नीट नावासहित पेन्सिलनेच आकृती काढणे भाग असते आणि रंग वापरायचे असतील तर त्या पेन्सिलच्याच रंगांचा वापर तुम्हाला अलाऊ आहे. त्यानंतर दिलेल्या आकृतीत नावे भरा किंवा भूरूपे ओळखा नावाचा एक प्रश्न असतो. पेपरमध्येच आकृती असते आणि त्यामध्ये तुम्हाला नावे भरायची आणि जी ठिकाणे आहे किंवा भूरूपे जी आहे ती ओळखायची असतात. त्यानंतर प्रश्न 6व्यामध्येच आ नावाचा प्रश्न आहे. तो आहे आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 पैकी कोणतेही 3 सोडवणे. आता साधा रेषालेख आहे, स्तंभालेख आहे, संयुक्तालेख आहे. तर यापैकी जो आलेख प्रकार आहे तो ओळखायचा
आणि त्यावर आधारित प्रश्नांची योग्य ती उत्तरे आलेख काढण्याची गरज नाही, पण आकृती किंवा काढला तर फारच छान. वेळ जर तुमचा उरत असेल तर तो आलेख काढून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे जरी उत्तरपत्रिकेमध्ये लिहिली तर ते जास्त ज्याला प्रशंसनीय ठरेल. त्यानंतर दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. जर काही सांख्यिकीय माहिती तुम्हाला जर दिलेली असेल, जसं वर्गवार किंवा एखाद्या लोकसंख्येचं विभाजन आहे त्यासाठी वर्ष दर्शवितात आणि ज्याला म्हणतो किंवा आकडेवारी टक्क्यांमध्ये दर्शवितात, तर अशा वेळेस सांख्यिकीय माहितीचा उल्लेख जो आहे तो आवश्यक असतो. आणि अ आणि आ प्रकारापैकी कोणताही एक असा प्रश्न प्रकार जो आहे तो तुमच्या प्रश्नपत्रिकेत विचारला जातो. तेव्हा नीट निरीक्षण करून हे प्रश्न सोडवायचे असतात. आता प्रश्न 7वा शेवटचा, ज्यामध्ये 4 प्रश्नांपैकी कोणतेही 2 सोडवणे भाग असते, त्यामध्ये तर सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे लिहा मध्ये निबंध किंवा ग्रंथ आपल्याला लिहायचा नाही. वेळेचं योग्य ते भान ठेवून मुद्देवार भौगोलिक संकल्पनांचा जास्तीत जास्त उल्लेख करून अचूक माहितीच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कारण हा काही भाषाविषय नाही, या ठिकाणी शास्त्रीय ज्ञान आणि अचूक ज्ञान जे आहे ते अपेक्षित असते. तेव्हा ते देखील वेळेचं भान आपल्याला सविस्तर उत्तरे लिहामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर थोडक्यात उत्तरे द्या. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये सुद्धा हेच अपेक्षित आहे की जास्तीत जास्त भौगोलिक संकल्पना ज्या आहेत त्या तुमच्या स्पष्ट झाल्या पाहिजे आणि योग्य ते अचूक मुद्देच त्या उत्तरामध्ये आले पाहिजे. आणि स्पष्ट करामध्ये एखाद्या घटकाच्या अनुषंगाने तेथील वैशिष्ट्य, प्रकार, तिथली अचूक माहिती या मुद्द्यांवर स्ट्रेस देऊन कुठल्याही गोष्टीची संकल्पना स्पष्ट करा. जसं टिपा लिहा प्रश्न असतो त्या स्वरूपाचा हा स्पष्ट करा. थोडासा ज्याला म्हणतो सविस्तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे तुमची एकंदरीत भूगोलाची प्रश्नपत्रिका. यामध्ये प्रश्न पहिल्याला 4 गुण विकल्पासहित गुण 4, दुसऱ्या प्रश्नाला 4 गुण विकल्पासहित देखील 4 गुण, तिसऱ्या प्रश्नाला 4 गुण विकल्पासहित गुण 5 आणि चौथ्या अ आणि आ या प्रश्नाला 4 गुण अला विकल्पासहित गुण 6. त्यानंतर प्रश्न चौथा आला 4 गुण आणि विकल्पासहित 6. प्रश्न 5वा भौगोलिक कारणेला गुण 6 विकल्पासहित गुण 12. प्रश्न 6वा अला 6 पूर्ण जो अ आणि आ 2 प्रश्न यामध्ये आलेले आहेत ते एकूण गुण 6 आणि विकल्पासहित गुण 12 अशा गुणांचा यामध्ये समावेश आहे. आणि प्रश्न 7व्याला एकूण गुण 8 आणि विकल्पासहित गुण 16 अशा गुणांचा समावेश आहे. अशी ही तुमची उत्तरपत्रिका एकूण 40 गुणांची, परंतु विकल्पासहित ती 65 गुणांची होते. विकल्पासहित जे पर्याय आहेत तेवढे सोडवायला आपल्याला वेळ नसतो, पण अगदी जर आपल्याला लिखाणाची स्पीड चांगली असेल, आपला चांगला अभ्यास केला तर आपला वेळ जर वाचत असेल तर हे विकल्पासहितचे प्रश्न सोडवायला निश्चितच हरकत नाही. दिवाळीनंतरच्या ह्या सत्रामध्ये तुम्हाला पुन्हा तुमचं स्वागत. अशाच सरावासाठी, स्वाध्यायासाठी पुन्हा नेहमी भेटत राहूया. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला जी यावर्षीची भूगोलाची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तिचा एकंदरीत आराखडा किंवा नमुना कसा असणार त्याविषयीची माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न जो तुमचा असणार आहे तो आहे पुढीलपैकी कोणतेही 1 किंवा 2 प्रश्न प्रकार तुम्हाला यामध्ये विचारण्यात येतील पूर्ण पेपरमध्ये आणि 4 प्रश्नांपैकी 4ही सोडवणे तुम्हाला पर्याप्त असेल.
तर सुरुवातीचा तुमचा प्रश्न असणार आहे अचूक पर्याय निवडा. कुठला? अचूक पर्याय निवडा. आता विद्यार्थी मित्रांनो, अचूक पर्याय निवडा या प्रश्नामध्ये जर तुम्हाला एखाद्या रिकामी जागामध्ये करेक्ट उत्तरासहित 4 पर्याय दिले असेल तर योग्य तो पर्याय सांगून तुम्हाला ती रिकामी जागा जी आहे ती सोडवायची आहे आणि बाकी 3 ऑप्शन हे ड्रॉप करायचे आहे. हा झाला तुमचा पहिला प्रश्न, अचूक पर्याय निवडा. 2 गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा. एखादा जर प्रश्न तुम्हाला विचारला असेल तर 4 अशा विकल्पासहित तुम्हाला 2 गट दिलेले असतील आणि त्या 2 गटांचा विचार करून तुम्हाला योग्य पर्याय जो आहे तो भरायचा आहे. अ किंवा ब अशा स्वरूपामध्ये ते पर्याय दिलेले असतील, ते गट दिलेले असतील. तिसरा प्रश्न जो आहे तो तुमच्या प्रश्नपत्रिकेतला आहे. अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. अचूक सहसंबंध एखाद्या गोष्टीचा असं उत्तर असते की तेच त्याच्याशी लागू पडते आणि साखळी बनवा म्हणजे त्याच्यानंतर जसं अल्फाबेटिकल ऑर्डरचा प्रश्न इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत येतो तशाच स्वरूपाचा हा प्रश्न समजा. तर अचूक सहसंबंध ओळखून त्या अनुषंगाने क्रम जो आहे तो तुम्हाला या प्रश्नासाठी निवडायचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला येईल, वाक्यातील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा. काही वाक्य तुम्हाला दिलेली असतील, त्या वाक्यांचं जसं ABCD असे वाक्य दिलेले असतील, परंतु त्या क्रिया किंवा त्या वाक्याचं सहसंबंध एकमेकांना जुळणारा नसेल तर त्या वाक्याचा सहसंबंध समजा ACBD असं काही दिलेलं असेल तर ABCD अशा करेक्ट सहसंबंधाने त्या वाक्याची संलग्नता जी आहे ती तुम्हाला प्रस्थापित आपल्या उत्तराद्वारे करायची आहे. हा झाला तुमच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न पहिला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा जो आहे तो तुम्हाला येईल, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. अ गटामध्ये ABCDE अ ब क ड ई आणि दुसऱ्या गटामध्ये 1 2 3 4 5 असे काही जर जोड्या लावण्यासाठी शब्द दिलेले असतील, भौगोलिक संकल्पना दिलेल्या असतील तर परस्पर संबंध ओळखून योग्य ती जोडी लावायची आहे. यामध्ये एक काळजी घ्यायची आहे की बऱ्याचदा जोडी लावताना आपण डायरेक्ट काय करतो, नंबर्स किंवा ते इंग्रजी मुळाक्षरे जे असेच लिहितो. तसं न लिहिता उत्तरपत्रिकेमध्ये त्या शब्दासमोर योग्य उत्तराचं शब्दच लिहायचं आहे. की असं नाही की भारतची जोडी ज्याला म्हणतो आपण सागवान असेल तर भारत असं लिहिता कामा. ए नंबरला जर सागवान असेल आणि भारत जर इकडे क नंबरला असेल तर भारत समोर C अशी जोडी लिहिता कामा नये, ए अशी जोडी लिहिता कामा नये. तर तुम्हाला काय करायचं आहे, योग्य ती जोडी त्याच्यासमोर लिहायची आहे. आलं लक्षात? त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. जर सर्व जोड्या व्यवस्थित असेल आणि एखादी जंबल्ड किंवा मिसिंग किंवा कशाचाही थांग पत्ता न लागणारी बुचकळ्यात टाकणारी जोडी असेल तर दिलेल्या जोडींच्या गटातून ती जोडी वेगळी काढायची आहे. हा एक थोडा वेगळा प्रश्न कधी कधी विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, साखळी पूर्ण करा. साखळी पूर्ण करा हा देखील
तसाच प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीचा जर क्रम चुकीचा किंवा बदलून दिलेला असेल तर ती साखळी बरोबर, जसं इंग्रजी किंवा मराठी याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल किंवा क्रमवार लावा शब्द असा प्रश्न असतो, त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. त्यानंतर विधानांचा योग्य क्रम लावा. विधाने म्हणजे कारण, एखाद्या गोष्टीचं सकारण सांगितलेलं असते. तर क्षेत्रभेट म्हणजे इकडे जर दिलेले असेल की सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक घटकांचा अभ्यास, तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या विधानांचा योग्य क्रम जो आहे तो लावायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वेगळा घटक ओळखा. एखाद्या प्रश्नामध्ये सर्व शब्द जे आहे ते त्या विधानाशी किंवा त्या वाक्याशी सहमती दर्शवणारे असतात, संलग्नता दर्शवणारे असतात, परंतु एखादाच शब्द कुठलाही ताळमेळ नसणारा असतो. तर असा घटक वेगळा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. त्यानंतर पुढीलपैकी कोणताही एक किंवा दोन प्रश्न प्रकार विचारण्यात येईल. योग्य जोड्या जुळवा हा पाहिला आपण. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न प्रकार विचारण्यात येईल. एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 5 पैकी 4 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे. आता एका वाक्यात उत्तरे लिहा ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना बरेच विद्यार्थी गल्लत करतात. एक ओळ लिहिणे म्हणजे तुमच्या वहीच्या पानाची किंवा पेपरच्या रेषांची एक ओळ नसून 2 किंवा 3 वाक्यांचं एकत्रित असलेलं वाक्य म्हणजे एक वाक्य होय. मग हा संबंध ओळखून वाक्यांचा अनेक वाक्यांना जोडणारं जर एक वाक्य तयार असेल तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर. मग ते तुमच्या वहीच्या किंवा पेपरच्या 2, 3 किंवा 4 ओळी देखील कधी कधी असू शकते. तर यावर ह्यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर विधानावरून प्रकार ओळखा. यापैकी 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे. एखादं विधान दिलेलं असते आणि त्यावरून प्रकार ओळखायचा. म्हणजे ज्याला म्हणतो एक वाक्य दिलेलं आहे आणि खाली जर वेगवेगळे दिलेले असेल तर त्याच्याशी संलग्न किंवा सहमत असलेलं लिहायचं आहे. नावे द्या नावाचा एक प्रश्न असतो. जसं एखाद्या नकाशामध्ये काही स्पॉट दर्शवलेले असतील, काही देशांची ठिकाणे किंवा एखादा पिकांचा जर नकाशा असेल तर पीक प्रकार, तर नकाशाच्या संदर्भामध्ये विधानावरून प्रकार ओळखा किंवा नावे द्या जो प्रकार आहे तो आपल्याला ओळखता येतो. त्यानंतर फरक स्पष्ट करा. 3 प्रश्नांपैकी 2 सोडवणे हे फरक स्पष्ट करासाठी तुम्हाला ऐच्छिक आहे. जसं भारत ब्राझील लोकसंख्या आहे किंवा वनप्रकार आहे यातील फरक दर्शवा, किंवा भारत ब्राझील जलप्रणालीतला फरक स्पष्ट करा. अशी जी प्रश्न आहेत ती आपल्याला 3 पैकी 2 सोडवली तरी चालू शकते, पण ती अचूक मुद्देवार लिहावयास हवी. ह्यानंतरचा जो प्रश्न आहे चूक की बरोबर सांगा. चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. चुकीची विधाने दुरुस्त करा. आता यामध्ये जसं तुम्हाला खूप गोंधळात टाकणारा हा प्रश्न आहे. तुम्ही चुकी बरोबर सत्य किंवा असत्य याने सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही ते उत्तर तर बरोबर लिहिता पण त्याचा विकल्प जो आहे तो सांगत नाही. जसं भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेलेले आहे हा प्रश्न चुकीचा आहे, अयोग्य आहे. कोणतं गेलेलं आहे? भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. तर मग हे विधान चुकीचंच आहे, परंतु तुम्हाला ते काय करायचं आहे?
प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे ह्या विधानासहित करेक्ट करून लिहायचं आहे. त्यामुळे चुकीचे विधान दुरुस्त करा. हा प्रश्न खूप सांभाळून सोडवायचा आहे. जसं योग्य उत्तर जर असेल तर तुम्हाला मी ते पण सांगते की ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. हे उत्तर योग्य आहे. मग या ठिकाणी करेक्शन करायची गरज आहे का? नाही. परंतु ते देखील विधान जसंच्या तसं नुसतं योग्य किंवा बरोबर असं लिहून तुम्हाला प्रश्नपत्रिकेत जमणार नाही. तर हा झाला तुमचा तिसरा प्रश्न. यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. नकाशामध्ये माहिती भरावं, सूची तयार करा. 6 पैकी 4 नावे जी आहेत ती तुम्हाला भरायची आहे. एखादा जर नकाशा तुम्हाला दिलेला असेल की खालील नकाशावरून भारताचा ज्याला म्हणतो अक्षवृत्तीय विस्तार सांगा किंवा खालील नकाशावरून भारत राजकीय स्पष्ट करा. तर अशामध्ये आधी पूर्ण माहिती जी आहे पहिले पाहायचं कुठले कुठले प्रश्न आपल्याला नकाशाच्या संदर्भात विचारलेले आहेत त्याचा नीट अभ्यास करायचा आणि सूची स्वतः तयार करायची. त्या ठिकाणी जर तुम्ही रंगछटांचा वापर करणार असाल किंवा त्या ठिकाणी जर तुम्ही गडद छाया पद्धती वापरणार असाल, टिंब पद्धती वापरणार असाल तर तशी सूची प्रदेशांसहित तयार करून त्या नकाशामध्ये अचूक ती माहिती तुम्हाला भरता आली पाहिजे. त्यानंतर माहितीच्या आधारे नकाशा तयार करा. माहितीच्या आधारे नकाशा तयार करा. आता तुम्हाला कधी कधी पेपरमध्ये नुसती माहिती दिलेली असते, त्यामध्ये नकाशाचं स्टेन्सिल वापरणं तुम्हाला क्रमप्राप्त असते. ते स्टेन्सिल वापरणं लॉक टेबल तुम्ही गणिताच्या पेपरला वापरू शकता, तसं भूगोलच्या पेपरला वापरणं हे मान्य धरले जाते. तर स्टेन्सिल वापरून तुम्हाला तो नकाशा काढून दिलेली माहिती जी आहे ती नकाशामध्ये भरायची आहे. त्यानंतरचा प्रश्न 5वा जो आहे तो भौगोलिक कारणे द्या. 4 पैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे जी आहेत ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. भौगोलिक कारणे देताना कारणच लिहायचं, जास्तीचा फापट पसारा लिहायचा नाही. मुद्देवार आणि भौगोलिक संकल्पनांची नोंद करूनच तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे पॉईंट किंवा मुद्दे टाकून तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. यानंतर प्रश्न 6वा आकृती काढा. आकृती काढामध्ये 2 पैकी 1 आकृती जरी काढली तुम्ही तरी चालू शकते, पण ती सुवाच्य नीट नावासहित पेन्सिलनेच आकृती काढणे भाग असते आणि रंग वापरायचे असतील तर त्या पेन्सिलच्याच रंगांचा वापर तुम्हाला अलाऊ आहे. त्यानंतर दिलेल्या आकृतीत नावे भरा किंवा भूरूपे ओळखा नावाचा एक प्रश्न असतो. पेपरमध्येच आकृती असते आणि त्यामध्ये तुम्हाला नावे भरायची आणि जी ठिकाणे आहे किंवा भूरूपे जी आहे ती ओळखायची असतात. त्यानंतर प्रश्न 6व्यामध्येच आ नावाचा प्रश्न आहे. तो आहे आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 पैकी कोणतेही 3 सोडवणे. आता साधा रेषालेख आहे, स्तंभालेख आहे, संयुक्तालेख आहे. तर यापैकी जो आलेख प्रकार आहे तो ओळखायचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची योग्य ती उत्तरे. आलेख काढण्याची गरज नाही, पण आकृती किंवा काढला तर फारच छान. वेळ जर तुमचा उरत असेल तर तो आलेख काढून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे जरी उत्तरपत्रिकेमध्ये लिहिली तर ते जास्त ज्याला प्रशंसनीय ठरेल. त्यानंतर दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. जर काही सांख्यिकीय माहिती तुम्हाला जर दिलेली असेल, जसं वर्गवार किंवा एखाद्या
लोकसंख्येचं विभाजन आहे त्यासाठी वर्ष दर्शवितात आणि ज्याला म्हणतो किंवा आकडेवारी टक्क्यांमध्ये दर्शवितात. तर अशा वेळेस सांख्यिकीय माहितीचा उल्लेख जो आहे तो आवश्यक असतो आणि अ आणि आ प्रकारापैकी कोणताही एक असा प्रश्न प्रकार जो आहे तो तुमच्या प्रश्नपत्रिकेत विचारला जातो. तेव्हा नीट निरीक्षण करून हे प्रश्न सोडवायचे असतात. आता प्रश्न 7वा शेवटचा, ज्यामध्ये 4 प्रश्नांपैकी कोणतेही 2 सोडवणे भाग असते, त्यामध्ये तर सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे लिहा मध्ये निबंध किंवा ग्रंथ आपल्याला लिहायचा नाही. वेळेचं योग्य ते भान ठेवून मुद्देवार भौगोलिक संकल्पनांचा जास्तीत जास्त उल्लेख करून अचूक माहितीच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कारण हा काही भाषाविषय नाही, या ठिकाणी शास्त्रीय ज्ञान आणि अचूक ज्ञान जे आहे ते अपेक्षित असते. तेव्हा ते देखील वेळेचं भान आपल्याला सविस्तर उत्तरे लिहामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर थोडक्यात उत्तरे द्या. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये सुद्धा हेच अपेक्षित आहे की जास्तीत जास्त भौगोलिक संकल्पना ज्या आहेत त्या तुमच्या स्पष्ट झाल्या पाहिजे आणि योग्य ते अचूक मुद्देच त्या उत्तरामध्ये आले पाहिजे. आणि स्पष्ट करामध्ये एखाद्या घटकाच्या अनुषंगाने तेथील वैशिष्ट्य, प्रकार, तिथली अचूक माहिती या मुद्द्यांवर स्ट्रेस देऊन कुठल्याही गोष्टीची संकल्पना स्पष्ट करा. जसं टिपा लिहा प्रश्न असतो त्या स्वरूपाचा हा स्पष्ट करा, थोडासा ज्याला म्हणतो सविस्तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे तुमची एकंदरीत भूगोलाची प्रश्नपत्रिका. यामध्ये प्रश्न पहिल्याला 4 गुण, विकल्पासहित गुण 4. दुसऱ्या प्रश्नाला 4 गुण, विकल्पासहित देखील 4 गुण. तिसऱ्या प्रश्नाला 4 गुण, विकल्पासहित गुण 5. आणि चौथ्या अ आणि आ या प्रश्नाला 4 गुण अला, विकल्पासहित गुण 6. त्यानंतर प्रश्न चौथा आला 4 गुण आणि विकल्पासहित 6. प्रश्न 5वा भौगोलिक कारणेला गुण 6, विकल्पासहित गुण 12. प्रश्न 6वा अला 6 पूर्ण, जो अ आणि आ 2 प्रश्न यामध्ये आलेले आहेत ते एकूण गुण 6 आणि विकल्पासहित गुण 12 अशा गुणांचा यामध्ये समावेश आहे. आणि प्रश्न 7व्याला एकूण गुण 8 आणि विकल्पासहित गुण 16 अशा गुणांचा समावेश आहे. अशी ही तुमची उत्तरपत्रिका एकूण 40 गुणांची, परंतु विकल्पासहित ती 65 गुणांची होते. विकल्पासहित जे पर्याय आहेत तेवढे सोडवायला आपल्याला वेळ नसतो, पण अगदी जर आपल्याला लिखाणाची स्पीड चांगली असेल, आपला वेळ चांगला अभ्यास केला तर आपला वेळ जर वाचत असेल तर हे विकल्पासहितचे प्रश्न सोडवायला निश्चितच हरकत नाही. दिवाळीनंतरच्या ह्या सत्रामध्ये तुम्हाला पुन्हा तुमचं स्वागत. अशाच सरावासाठी, स्वाध्यायासाठी पुन्हा नेहमी भेटत राहूया. धन्यवाद.